मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। मुदतबाह्य झालेले म्हणजेच एक्सपायरी डेट ओलांडलेले कपकेक खाल्ल्यानं दोघा भावंडांच्या मृत्यूची घटना नुकतीच घडली। या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकारामुळे अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुदतबाह्य झालेली मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असतानाही अन्न औषध प्रशासन विभाग डोळे झाकून गप्प का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय। या पार्श्वभूमीवर भाजपच्या कायदा सेल विभागाच्या वतीनं अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या सर्वच दुकानांची तपासणी करावी, मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आणि खाद्यपदार्थ बनवण्याचे निकष मोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागणीचं निवेदन अन्न औषध विभागातील अधिकारी पी डापोळे यांना देण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट परवेज पठाण, मनोज कदम, मीना पोद्दार, निलेश पोवार, संगीता तांबे उपस्थित होते।